नमस्कार. सुरेखाच फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बिना भाजणीचे म्हणजेच मिश्र पिठाचे थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहोत. अगदी सकाळच्या घाईगडबडीत म्हणाल तर अगदी 20 मिनिटात तयार होतात. एकदम स्वादिष्ट हे पदार्थ बनतो. तुम्ही बघू शकता, अजिबात कडक किंवा चिवट झालेलं नाही, एकदम मऊसूत झालेला आहे. अगदी बोटाने तोडता येईल. अगदी 2 बोटात पकडला तर एकदम याचा तुकडा पडत आहे. याचा अर्थ आपले थालीपीठ एकदम परफेक्ट आहे आणि त्याचबरोबर एकदम पौष्टिकसुद्धा आहे. सकाळच्या घाई गडबडीत म्हणाल तर मुलांसाठी हा परफेक्ट असा पदार्थ आहे. अगदी 20 मिनिटात तयार होणारा. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी 5 ते 6 मिरच्या, 1 लसणाची गड्डी सोलून घेतलेली आहे, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं. त्यासाठी सर्व असं मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. इथे तुमच्याकडे वेळ असेल तर हे सर्व जिन्नस तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता. यामुळे काय होतं, थालीपीठाला अजून छान चव येते. आता सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. झाकण लावून घ्यायचं आहे. छान असं याचा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता इथं वाटण तयार झालेलं आहे. आपण थालीपीठासाठी लागणारे पीठं बघूया. 1 वाटी गच्च भरून ज्वारीचे पीठ घेतले आहे. यामुळे काय होतं, थालीपीठ चवीला छान लागते. अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. यामुळे थालीपीठाला बाइंडिंग चांगली येते. अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे. यामुळे थालीपीठ छान असं खरपूस बनतं. अर्धी वाटी मी इथं मक्याचे पीठ घेतलेलं आहे. यामुळे काय होतं, थालीपीठ छान असं कुरकुरीत होतं. आता इथे तुम्ही मक्याचे पीठाऐवजी बाजरीचं किंवा तांदळाचं पीठ घेऊ शकता. ज्या वाटीने मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, त्याच वाटीने 1 वाटी मी पोहे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि भिजवून घेतलेले आहेत. आता सर्व जिन्नस काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. ते 1.5 चमचा एवढा मिठाचा वापर केलेला आहे. 1 मोठा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. हळदीमुळे काय होतं, रंग छान येतो थालीपीठाला. त्याचबरोबर 1 मोठा चमचा बेडगी मिरची टाकून घेणार आहे. आपण हिरवी मिरची वापरली आहे वाटणामध्ये, पण बेडगी मिरचीमुळे काय होतं, कलर छान येतो थालीपीठांना. 1 चमचा मी धनेपूड टाकून घेणार आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही बारीक चिरलेली मेथीची पाने किंवा पालकची भाजीसुद्धा टाकून घेऊ शकता. आता 1 चमचा मी तीळ घेतलेला आहे, सफेद तीळ, ते टाकून घ्यायचं आहे. आता इथे आपण काय करायचं आहे, बारीक चिरलेला जो पातळ उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे तो टाकून घेणार आहोत. आता तुम्ही इथे उभा चिरण्याऐवजी बारीकसुद्धा कांदा चिरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता सर्व कांदा मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. कांद्यामुळे छान अशी चव लागते थालीपीठाला. त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रससुद्धा या कांद्यावर मी पिळून घेत आहे. लिंबामुळे काय होतं, थालीपीठ छान असं चटपटीत बनतं, खायला एकदम टेस्टी लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्याचबरोबर आपल्याला इथे जे वाटून घेतलेलं जे मिरचीचा ठेचा आहे ना, तो टाकून घ्यायचा आहे. आता इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता सर्व जिन्नस टाकून झालेले आहे. त्याचबरोबर 1 मोठा चमचा मी रिफाईंड तेल टाकून घेणार आहे. यामुळे काय होतं, थालीपीठ छान असे खुसखुशीत बनतात. आता सर्व जिन्नस आपल्याला आता एकजीव करून घ्यायचे आहेत. आता पोहेसुद्धा आपण असं भिजवून घेतलेले आहेत. त्यामुळं पाण्याचा अंदाज येण्यासाठी छान असे पिठामध्ये चुरून घ्यायचे आहेत. यामुळे काय होतं, कितपत पाणी लागेल याचा अंदाज येतो. आता काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून ह्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. छान असं एकजीव करत करत आपल्याला थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे सुरुवातीला. तुम्ही बघू शकता इथे आपल्याला मस्त असा गोळा तयार झालेला आहे. अगदी जास्त घट्टही नाही आहे, जास्त पातळही नाही. भाकरीचं पीठ मळतो ना, त्याच्यापेक्षा मी सैलसर मळलेलं आहे, कारण आपल्याला लगेचच थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आता मी इथे कॉटनचा स्वच्छ रुमाल ओला करून घेतलेला आहे पोळपाटावर. आता परत आपल्याला रुमाल हा थोडासा ओला करून घ्यायचा आहे. असा ओला रुमाल असेल तर थालीपीठ खाली चिकटणार नाही. वाटीमध्ये आपल्याला ह्याच्यासाठी वेगळं पाणी घ्यायचं आहे. आता रुमाल छान असा ओला झालेला आहे. हे पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता त्यातला एक गोळा काढून घेणार आहे. आता हे मी मुलांच्या टिफिनसाठी थालीपीठ बनवते, त्यासाठी मी छोटा गोळा घेतलेला आहे. तुम्ही जर मोठ्या माणसांसाठी बनवत असाल ह्याच्यापेक्षा मोठा गोळा घेऊ शकता. आता गोळा रुमालावर ठेवायचा, बोटांना पाणी लावून घ्यायचं आहे आणि असं थापून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे बोटानेच आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. जर हाताला पीठ चिकटत असेल तरच पाण्यामध्ये आपल्याला हे बोटे बुडवून घ्यायचे आहेत. जास्त अगदी पाणी लावू नका, यामुळे काय होतं, थालीपीठ भाजायला वेळ लागू शकतो. अशा प्रकारे आपल्याला बोटानेच हे सरकवत असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे.
तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे. जर तुम्हाला बोटांचे ठसे आवडत नसेल तर अशा प्रकारे अशा हातानेच आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार. इथे बऱ्यापैकी असं जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं थालीपीठ इथे थापून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही त्याची जाडी. आता ह्याच्यावरून काय करायचं आहे, आपल्याला भरपूर असे पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत. आपण पीठ मळताना सुद्धा 1 चमचा तीळ टाकलेला आहे, परंतु वरून भरपूर असे तीळ टाकून घ्यायचे आहेत. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, तर मुलांसाठी बनवत असेल तर असं भरपूर टाकून घ्या. खायला तेवढे स्वादिष्ट लागतात. खरपूस असे भाजल्यानंतर मस्त असा घरभर तिळाचा वास येतो. तुम्ही बघू शकता. आता तीळ निसटू नये म्हणून परत आपल्याला बोटाने असं थापून घ्यायचं आहे आणि अशी छोटे छोटे छिद्र करून घ्यायचे आहे. यामुळे काय होतं, थालीपीठ मध्येपर्यंत व्यवस्थित असं भाजलं जातं. आता हे थालीपीठ तयार झालेलं आहे. आपण ह्याला तव्यावर टाकून घेऊया. त्यासाठी तवा मध्यम गरम झालेला आहे. त्याच्यावर 1 चमचाभर असं तेल टाकून घ्यायचं आणि पसरवून घेऊया. गॅस इथं आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. आता हे थालीपीठ अलगद असं टाकून घेऊया. अशा प्रकारे अलगद रुमाल काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता परफेक्ट असं थालीपीठ तव्यावर गेलेलं आहे. आता ह्याला गॅस थोडासा मोठा करायचा आहे. छिद्रामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि वरची बाजू कोरडी होईपर्यंत थालीपीठ असं भाजून घ्यायचं आहे. जवळपास 30 ते 35 मिनिटे लागतात मीडियम गॅसवर. आता खालची बाजू छान अशी भाजली की थालीपीठ उलटून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे, खरपूस असा रंग आलेला आहे ह्याला. आता खालची बाजूसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे थोडंसं असं उलटण्याने दाबत भाजून घ्यायचं. काय आहे ना, आपण इथे कच्च्या पिठांचा वापर केलेला आहे, त्यामुळे थालीपीठ भाजते वेळेस असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे. यामुळे सर्व बाजूने थालीपीठ व्यवस्थित भाजलं जातं. अशाच प्रकारे आपले खरपूस असं थालीपीठ भाजून झालेलं आहे. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता दुसरं थालीपीठ करते वेळेस आपल्याला रुमाल एका पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. त्यासाठी वेगळं पाणी घ्यायचं आहे. एका टोपामध्ये 2 वेळा मी बुडवून घेतलेला आहे आणि घट्ट पिळून घ्यायचा आहे रुमाल. छान असं घट्ट पिळून घ्यायचं आहे. पोळपोटावर पसरून घ्यायचं आहे. परत थोडंसं असं आपल्याला पाणी लावून शिपडून घ्यायचं आहे रुमालावर आणि ओला करून घ्यायचा आहे. सेम पद्धतीने आपल्याला सर्व थालीपीठं अशीच करायची आहेत. आता सेम आकाराचा मी गोळा तयार करून घेणार आहे. गोल करायचा आहे आणि थोडंसं बोटांना पाणी लावून असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आता काय होतं, काय वेळेस जे नवशिके असतात ना, त्यांना थालीपीठ बनवता येतं, करता येतं, परंतु तव्यावर थालीपीठ टाकल्यानंतर रुमाल त्याला चिटकून बसतो आणि थालीपीठ असं मोडतं. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आता मग जे थालीपीठ थापलं त्याचप्रमाणे हे थापून घेतलेलं आहे व्यवस्थित. त्याच्यावरून थोडेसे पांढरे तीळ लावून घ्यायचं आहे. इथे तिळाऐवजी तुम्ही खसखससुद्धा लावून घेऊ शकता, त्याने छान चव लागते थालीपीठांना. तर मस्त इथे थालीपीठ दुसरंही तयार झालेलं आहे. असे छिद्रे पाडून घ्यायचं आहे. हे थालीपीठ छान असं आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचं आहे. तवा मध्यम गरम करून झाला की 1 चमचा तेल टाकायचं आहे. आता ह्याच्यावर थालीपीठ टाकून घेऊया. हे बघा असं थालीपीठ टाकलं की आता कधी काय होतं, रुमाल निघत नाही, तर काय करायचं, वरून असा पाण्याचा हबका द्यायचा आहे. जोपर्यंत थालीपीठ निघत नाही तोपर्यंत ह्याच्यावरून पाणी शिपडत राहायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाणी लावून घ्यायचं. लगेचच रुमाल असा थालीपीठापासून वेगळा होतो. ही जी नवशिक्यांसाठी ही टीप आहे, हे लक्षात ठेवा. आता खालच्या बाजूने थालीपीठ असंच आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. थोडंसं इथं मी तूप वापरणार आहे. तुम्ही तूप, तेल किंवा बटर असं काही वापरू शकता. आता मुलांसाठी बनवता तर त्यांच्या आवडीचं वापरा. छान अशी खालची बाजू छान अशी खरपूस भाजून झालेली आहे. तुम्ही बघू शकता रंगही खूप सुरेख आलेला आहे. मीडियम गॅसवर आपल्याला सर्व हे थालीपीठ भाजून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने छान असं लावून इथं मी थोडंसं बटर वापरलं आहे. छान असं दोन्ही बाजू अशा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता खायला एकदम टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बटरमुळे मुलांना अजून आवडीने खातात. इथेच आपले दोन्ही थालीपीठं तयार झालेले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला सर्व थालीपीठे तयार करून घ्यायचे आहेत. इथे सर्व थालीपीठे तयार झालेले आहे. एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे. त्याचबरोबर इथे थालीपीठाबरोबर खाण्यासाठी दही आणि त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी केलेली आहे. एकदम स्वादिष्ट लागते. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ट्राय करू शकता. तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे. एकदम खरपूस भाजलेले आहेत. कुठेही तुम्हाला असे
कच्चे दिसणार नाहीत. त्यासाठी आपल्याला थोडंसं असं तव्यावर दाबून दाबून हे थालीपीठे भाजायचे आहेत. एकदम सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बेलचे बटन नक्की दाबा. धन्यवाद.